स्वर्गवाशी मीराबाई हिलाल सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थे स्वयंभू आदिशक्ती श्री एकविरा देवी प्रसन्न आमोदेब्रू तालुका जिल्हा जळगाव। नमस्कार, मी विकास सर। वार्षिक परीक्षा पूर्वतयारी इयत्ता 7वी द्वितीय सत्र विषय विज्ञान वैज्ञानिक कारणे द्या। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बनविण्याचा मागचा हेतू फक्त वैज्ञानिक कारणे कशी लिहावे हा आहे। तर चला आपण व्हिडिओद्वारा वैज्ञानिक कारणे कशी लिहावीत हे समजून घेऊ। प्रश्न पहिला, रक्ताचा रंग लाल का असतो? उत्तर, रक्तातील रक्तकणात म्हणजेच आपण त्यांना तांबड्या पेशी म्हणतो, हिमोग्लोबिन नावाचे लाल रंजक कण असतात। रक्तात हिमोग्लोबिनच्या हजेरीमुळे रक्ताचा रंग लाल असतो। प्रश्न दुसरा, शरीराच्या कोणत्याही भागावर जखम झाल्यास त्यामधून वाहणारे रक्त थोड्या वेळानंतर बंद होऊन जाते। उत्तर, शरीराच्या कोणत्याही भागावर जखम झाल्यास त्यामधून रक्त वाहू लागते। रक्त हवेच्या संपर्कात आल्यास गोठून जाण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू होते। ह्या प्रक्रियेसाठी विशिष्ट प्रोटीन आणि द्रावकण महत्त्वाचा भाग बजावतात, त्यामुळे जखमेवर रक्त गोठले जाते। अशा प्रकारे शरीराच्या कोणत्याही भागावर जखम झाल्यास त्यामधून वाहणारे रक्त थोड्या वेळानंतर बंद होऊन जाते। प्रश्न तिसरा, रक्तातील पांढऱ्या पेशी आपल्या शरीरातील सूक्ष्म सैनिक आहेत। उत्तर, रक्तातील पांढऱ्या पेशी म्हणजेच आपण त्यांना श्वेतकण म्हणतो, शरीराचे रोगापासून रक्षण करण्याचे कार्य करते। शरीरात प्रवेश करणाऱ्या जीवाणूंशी समोर पांढऱ्या पेशी लढतात आणि रोगाच्या जीवाणूंचा नाश करून शरीराला रोग होण्यापासून वाचवितात। अशा प्रकारे पांढऱ्या पेशी रोगांच्या जीवाणूंसमोर लढण्याचे सैनिक सारखे कार्य करत असल्याने आणि त्याचा आकारमान सूक्ष्म असल्याने त्यांना शरीरातील सूक्ष्म सैनिक म्हणतात। प्रश्न 4, उन्हाळ्यात आपल्याला घाम येतो। उत्तर, कारण उन्हाळ्यात गरम वातावरण असते। उन्हाळ्याच्या गरमीत पण आपल्या शरीराचे तापमान 37 सेल्सिअस टिकून ठेवणे आवश्यक आहे। उन्हाळ्यात बाहेरील गरमीमुळे शरीर गरम होते, त्यामुळे शरीराला थंड बनवून शरीराचे तापमान टिकून ठेवणे गरजेचे असते। घामाचे बाष्पीभवन झाल्याने थंडावा निर्माण होतो, त्यामुळे शरीर थंड होऊन शरीराचे तापमान टिकून राहते, त्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला घाम येतो। प्रश्न 5, उत्सर्ग द्रव्यांचा निकाल होणे आवश्यक का आहे? उत्तर, शरीरात होणारी जैविक क्रियेदरम्यान कोशात कित्येक बिनउपयोगी आणि नुकसानकारक विषारी पदार्थांचे निर्माण होते। शरीरातील कोशात उत्पन्न झालेला ह्या विषारी पदार्थाला उत्सर्गद्रव्य म्हणतात। उत्सर्गद्रव्य विषारी आणि शरीराला नुकसानकारक असल्याने त्यांना शरीरातून दूर करावा लागतो, त्यामुळे उत्सर्ग द्रव्यांचा निकाल होणे आवश्यक आहे। प्रश्न 6, हवेद्वारा परागनयन होत असेल अशा फुलांचे परागकण हलके आणि पुष्कळ संख्येत उत्पन्न होतात। उत्तर, हवेद्वारा परागनयन होत असेल अशा फुलांचे परागकण हवेत उडण्यासाठी हलके असणे आवश्यक आहे। अजून हवेद्वारा उडालेले सर्व परागकण परागासन वर पडतील असे होत नाही। यामधून पुष्कळ परागकण बिनकामाचे होऊन जातात। ह्या कारणामुळे हवेद्वारा परागनयन सफल होण्यासाठी फुलांचे परागकण हलके आणि पुष्कळ संख्येत उत्पन्न होतात। प्रश्न 7, कित्येक बीजांना पंखासारखा भाग असतो। उत्तर, बीजांना पंखासारखा भाग असेल तर हवेसोबत बीज हवेत उडते। बीज हवेत उडल्याने स्वतःच्या उत्पन्न स्थानापासून दूर जाऊन पडते। ह्या दूरच्या जागी अनुकूलन वातावरण मिळाल्याने बीजमधून नवे रोप उगते।
असे झाल्याने एकाच जातीच्या वनस्पती जवळजवळ उगण्याच्याऐवजी सर्व जागी त्यांचा फैलाव होतो. परिणामी सूर्यप्रकाश, पाणी आणि पोषक द्रव्यांची स्पर्धा थांबते. प्रश्न 8. कित्येक वनस्पतीचे फूल रंगीबेरंगी आणि सुगंधी असतात. उत्तर: वनस्पतीचे फूल रंगीबेरंगी आणि सुगंधी असल्यामुळे त्यांच्याकडे कीटक आकर्षित होतात. कीटक फुलांवर बसतात आणि त्यांच्या शरीराला परागकण चिटकतात. कीटक दुसऱ्या फुलावर बसतात तेव्हा शरीरावर चिटकलेले परागकण दुसऱ्या फुलाच्या परागासनावर स्थापित होतात. अशा प्रकारे कीटकद्वारा परागनयन होऊ शकेल त्यासाठी कित्येक वनस्पतींचे फूल रंगीबेरंगी आणि सुगंधी असतात. प्रश्न 9. ॲम्ब्युलसचा समोरच्या भागात ॲम्ब्युलस हा शब्द उलट्या स्पेलिंगमध्ये लिहिलेला असतो. उत्तर: ॲम्ब्युलसच्या समोरच्या भागात ॲम्ब्युलस हा शब्द उलट्या स्पेलिंगमध्ये लिहिलेला असतो, कारण जेव्हा ॲम्ब्युलसच्या पुढे गती करणाऱ्या वाहनाचा ड्रायव्हर जेव्हा त्याचा साईड व्ह्यू मिररमध्ये मागे येणारी ॲम्ब्युलसला पाहतो तेव्हा त्याला ॲम्ब्युलस हा शब्द सरळ वाचता येतो आणि तो ॲम्ब्युलसला पुढे जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देतो. प्रश्न 10. वाहनांच्या साईड व्ह्यू मिररमध्ये बहिर्गोल आरसा वापरला जातो. उत्तर: बहिर्गोल आरशासमोर कोणत्याही अंतरावर ठेवलेली वस्तूचे प्रतिबिंब नेहमी आभासी, सुलट, लहान आणि आरशाच्या मागे जवळच मिळते. प्रतिबिंब रस्त्याचा मोठा विस्तार आवरून घेतो. यामुळे पाहणाऱ्या व्यक्तीसमोर आरशात रस्त्यावरील संपूर्ण वाहन व्यवहार दिसतो. त्यामुळे वाहन चालक साईड ग्लास म्हणून ठेवलेला बहिर्गोल आरशात मागून येणारे वाहने स्पष्ट पाहू शकतो आणि सुरक्षित वाहन चालवू शकतो. त्यामुळे वाहनांच्या साईड व्ह्यू मिररमध्ये बहिर्गोल आरसा वापरला जातो. प्रश्न 11. वाहनांच्या हेडलाईटमध्ये अंतर्गोल आरसा वापरतात. उत्तर: वाहनांच्या हेडलाईटमध्ये अंतर्गोल आरशात मध्यभागात इलेक्ट्रिक बल्ब ठेवण्यात येतो. त्यामधून निघणारे प्रकाशाची किरणे आरशाद्वारे परावर्तित होऊन समांतर खूप दूरपर्यंत जातात. परावर्तित किरणे खूप दूर जात असून पसरत नाही. यामुळे लहान जागेत रस्त्यावर तीव्र प्रकाश दूरपर्यंत पडतो. त्यामुळे वाहन चालकाला रात्रीच्या अंधारात पण रस्त्यावर दूरपर्यंत स्पष्ट दिसते. त्यामुळे वाहनांच्या हेडलाईटमध्ये अंतर्गोल आरसा वापरतात. प्रश्न 12. जंगले हे हिरवे फुफ्फुस आहे. उत्तर: जंगलात हिरवे वृक्षांची संख्या जास्त असते. हिरवे वृक्ष दिवसा प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू घेऊन स्वतःचे अन्न बनविते आणि ऑक्सिजन वायू मुक्त करते. प्राणी श्वासमध्ये हा ऑक्सिजन घेतात, जे फुफ्फुसात रक्ताला शुद्धीकरणात उपयोगी बनते. अशा प्रकारे जंगले हवेला शुद्ध ठेवण्याचे महत्त्वाचे असल्याने जंगले हे हिरवे फुफ्फुस आहे असे म्हणतात. प्रश्न 13. जंगले जमिनीची झीज थांबवितात. उत्तर: जंगलात खूप वृक्ष असतात. वृक्षांचे मूळ जमिनीला घट्ट पकडून ठेवतात. त्यामुळे वारा किंवा पावसाच्या पाण्यामुळे जमिनीचे कण वेगळे होऊन वाहून जात नाही. अजून जंगलातील वृक्षांमुळे पाऊस वृक्षांवर पडतो, त्यावर शूप आणि रोपांवर पडतो. अशा प्रकारे पाऊस सरळ जमिनीवर पडत नाही. त्यामुळे जंगले जमिनीची झीज थांबवितात. प्रश्न 14. तेल आणि चरबीयुक्त पदार्थांना गटारीमध्ये टाकू नये. उत्तर: तेल आणि चरबीयुक्त पदार्थांना गटारीमध्ये टाकण्यात आले तर ते पाईपला चिटकून जाते. अजून त्याबरोबर माती किंवा कचरा पण चिटकतो. यामुळे गटारमध्ये पाणी वाहण्यात अडचण होते. यामुळे गटारी ब्लॉक होऊन जातात. परिणामी गटारीमधून घाणेरडे पाणी बाहेर येते. म्हणून तेल आणि चरबीयुक्त पदार्थांना गटारीमध्ये टाकू नये. 15. दूषित पाणी पिऊ नये. उत्तर: दूषित पाणी प्यायल्यामुळे आपणास पाणीजन्य रोग होऊ शकतात, जसे की कोलेरा, टायफॉइड,
पोलिओ, मेंदूज्वर, कोविड आणि अतिसार वगैरेचा समावेश होतो. म्हणून दूषित पाणी पिऊ नये. 16. घरच्या विद्युत परिपथमध्ये फ्यूज ठेवण्यात येतो. उत्तर: घरात देण्यात येणारा विद्युत प्रवाह काही वेळेस प्रमाणापेक्षा जास्त वाढण्याची शक्यता असते. यामुळे विद्युतच्या उपकरणांना नुकसान होते. विद्युत प्रवाहात फ्यूज ठेवल्याने विद्युत प्रवाहात जेव्हा जास्त वाढ होते तेव्हा फ्यूजचा तार वितळतो. त्यामुळे विद्युत परिपथ उघडा होतो. परिणामी घरात विद्युत प्रवाह येण्याचा बंद होतो आणि विद्युत उपकरणे तसेच विद्युत परिपथला होणारे नुकसान थांबते. म्हणून घरच्या विद्युत परिपथमध्ये फ्यूज ठेवण्यात येतो. प्रश्न 17. विद्युत इस्त्रीमध्ये निक्रोम तारेची स्प्रिंग वापरतात. उत्तर: निक्रोम तारेचा अवरोध जास्त असतो. यामुळे त्यामधून विद्युत प्रवाह पसार केला असता तो खूपच गरम होऊन जातो. हा विद्युत प्रवाहाचा उष्मीय परिणाम आहे. निक्रोमच्या तारेद्वारा उत्पन्न होणारी उष्णता जास्त असल्याने विद्युत इस्त्रीमध्ये निक्रोम तारेची स्प्रिंग वापरतात. विद्यार्थी मित्रांनो, अजून काही कारणे असतील ते तुम्ही शोधायची आहेत आणि ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहेत. पुन्हा भेटू. नमस्ते.